नमस्कार. मी काय म्हणतोय, आता मी जातोय आंबे काढूक. तर आमचं क्रेड एक आणि आमचं एकुलते एक बिचारो घड नवीन घेतलंय. कायला तो दरवर्षी असं मागूचं लागतं, कोणाकडे ना कोणाकडे देतात आपले बिचारे. आता काय असतं, त्यांचं काम असतं, त्यांना बागेत जाऊचं असतं आणि आपण ते घड मागणं वगैरे तर बरोबर दिसणार. तर आमच्याकडे सावरला मराठीत सावरणे वगैरे कसं शब्द तसं सावरला वगैरे आम्ही म्हणतात का. तर असा ठिकाण. तर आता एक कलाम असा मोठी खोटी कलाम बाकीचे 2-3 लहानत त्यातून कातळात असल्यामुळे तेव्हा पाणी सुरुवातीक मिळाल्यामुळे त्यामुळे ती वारली अक्षरशः. तर आता ते काढूक जात. तर आता आपण बागेजवळ इलेला पहिला आधी हो असो बाहेरसून रस्तो होतो. आता पोल दिसतात हेसून. आता काय केलं, रस्त्यावाल्याने आता खदून ठेवलं ना, त्यामुळे दुसरीकडून जावं लागतं. पुरीच्या पुरी खदन खाल्ल्या ना खाली. हे बघा आंबे असं दिसतात. तरी बरेपैकी काढले. त्या दिवशी मला वाटतं ह्या क्रेडाचं काम नाही. भरपूर आंबे पिकान पडले. बापरे, माझ्या पिकान बरेचसे पडलेत आंबे. पण आमच्याकडे एक गोष्ट चांगली आहे, कोणाच्या जर कलम बाजू घसली ना खाली आंबे पडले तर असं तसं कोण उचलूचं नाही, तसेच राहतले पडान. ते कुसान गेले तरी चालतात. ही एक चांगली गोष्ट आमच्याकडे. आणि काय आता प्रत्येकाच्या बागेत नेपाळी वगैरे असतात. तर तो विषय तुम्हाला दाखवते किती आंबे पडलेत. आंब्यांच्या एक ती चांगली गोष्ट काढणत नाही, सहसा कोण काढणत नाही, हात लावणतच नाही. आता हे बघा किती पडलेत ते आंबे. हे बघा किती आंबे पडान गेले ते बघा. हे बघा किती आंबे फुकट गेले ते बघा. पडान म्हणजे पिकलेले आहेत. ते एक बाजू अशी वगैरे चांगली असतली त्यांची झाडपिके, पण झाडार पण पिकलेले आहेत. एवढेच मका वाटतं झाडार पिकलेले असतले. तर आता हे सगळे गोळा करून न्यायचे, झाडावरचे काढूचे आहेत. वारं वगैरे असतं मध्ये त्यामुळे पडत. आता ह्याच्यातले ना काय एवढे सुमधूर लागतले ना, मधुर म्हणजे प्रश्नच नाही त्याचा. विजो बघूया अजून किती मिळतात ते. पण अजून मका वाटतं 2-3 क्रेट आंबो हा वर झाडावर. ते आज काढू कसं आहे काही करून दिवसभरात. तर आंबे जास्त असल्यामुळे जरा मम्मीक बोलवलंय क्रेड घेऊन. जरा भरपूरच झाला आंबे. हो क्रेड भरलो आपलो. आणि अजून मका वाटतं 2-3 क्रेड असतले. तरी ते बिचारा आता उन्हात नाही इलेली असा. हे बघा असं क्रेड आता डोक्यावर घेतलेलो असा. ती हसता मग मी व्हिडिओ बनवतोय. आता वाजले जवळजवळ 12:30 पावणे 100 ठोको झालेलो हा पावनाचं. आता 2 क्रेड घराकडे गेलेत. आता मी एक आता आणतलंय आणि जेवतले. पुढे अजून मका वाटतं 2-3 क्रेड आंबो असतो झाडार. खोटी कलंब असल्यामुळे ती चांगली भरीव धरतात. आणि आमचं कसं आता ह्यो विदाऊट कल्टर आंबो.
चांगलं आंबा मस्त. बघूया अजून काय किती गावतात ते. हे आमचा अवतार अल हबीबी उनसे बहुत तापी. कलर बघ कलर. आकड माही यायचेच खातात ना. हो कलर केशरी लाल असो, एकदम लाल नाही आणि एकदम भडक असो व्हाईटिश केशरी एक असतं काहीतरी असो कलर, तो पण नाही. आता तो जरा कॅमेऱ्यात तुमका प्रॉपर दिसत नाही. हे आतलो हयसर जो भाग आहे ना बोटा माझा ते प्रॉपर केशरी. मजा मजा आ गई. कोणतरी बघेल मग हसाट. तर अशा तऱ्हेने आजच्या दिवसातले आंबे काढून झालेले आहेत. हे आत्ता 2 क्रेट, सकाळी नेले ते 3 क्रेट आणि आताचे हे 2 क्रेट. म्हणजे दुसरं होतं आता अर्धेच थोडे जमिनीवर थोडे तकडे आहेत ते आता भरले की घरची वाट. संध्याकाळ झाली, आंबे काढून झाले. म्हटलं आजूबाजूक लक्ष टाकूया. तर बाजूक जरा ही करवंदाची झाड गावली. ह्या जा सुख आहे ना ह्या 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 सुख फक्त कोकणातच. म्हणजे असं नाही की करवंदाचा सुख गावातच सुख, आपल्या गावाचा म्हणूया. गावचा सुख निराळा असतं. शहरात माणसा धकाधकीचं आयुष्य असतं त्यांचा. तर ह्या रिलीफ आहे. म्हणजे आजच्या दिवसानंतर आंबे खाले आज दिवसात आणि आता परत ही करवंदा, त्यामुळे ह्या रिलीफ आहे, मजा. ओके बाय.